नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. बघा आज मंडळी व्हिडिओत का नाही सगळे नवीन नवीन मंडळी दिसायला लागल्यात. तर आज आम्ही आलोय अशा ठिकाणी जत तालुक्यामध्ये देवनाळ म्हणून गाव आहे. तर ते माझ्या मित्राचं गाव आहे बघा, राजू कुंभार आमचे मित्र आहेत. त्यांच्या गावाकडे आम्ही आलोय बघा. तर त्यांच्याच मळ्यात आज इथं आमचा रेसिपीचा बेत असणार आहे. तर काय असणार कारभार तुम्हाला सांगाल बघा. तर आज आपण आहे ना मस्त पिठलं भाकरी बनवणार आहे. हा, पिठलं भाकरीचा बेत होणार आहे. ते पण मंडळी का नाही, वरती जर झाड बघितलं असा तर तुमच्या लक्षात येईल बघा, हे कवठाचं झाड आहे. कवठाचं ह्याचं एकदम आयुर्वेदिक महत्व असतंय. त्याची सुद्धा तुम्हाला रेसिपी असलं नक्की कमेंट करून सांगा. फॅमिली असणार आहे. थोड्याच वेळात आमचे मित्र पण पोचतीलच. तोपर्यंत म्हणलं यांना पिठलं भाकरी करून घेऊ देत. तर थोड्या वेळानं आल्यानंतर आमचे मित्र राजू यांचा पण तुम्हाला परिचय होईलच बघा. लय दिवसात ना आला असता दादा वहिनी तुम्ही. बर, आम्हाला खूप आनंद झाला. अच्छा, पण आता बघूया प्रत्यक्षात तुम्ही काय काय करताय आम्हाला पण बघायला मिळते. बर बर बर. बघूया काय काय करताय. यांची पण खूप दिवसाची इच्छा होती प्रत्यक्षात मळ्यात यावं आणि असा एखादा पदार्थ व्हावा. चला आज खूप छान योग आलाय बघा. तर आज इथं पिठलं भाकरीचा बेत होणार आहे. चला मग वेळ न घालवता करूयात सुरुवात मग आजच्या या रेसिपीला. तर आज आम्ही ना सगळेजण मिळून आहे ना मस्त पिठलं भाकरी बनवणार आहोत आणि सगळ्यांचा हात लागणार आहे. त्यामुळं पिठलं भाकरीला सुद्धा चव एक चांगलंच येणार आहे, ते तुम्हाला नंतर कळणारच आहेत. तर आता पिठलं भाकरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. त्यासाठी आपण इकडे बेसन पीठ घेतलेले आहे, जिरं मोहरी घेतलेले आहे, आपलं देशी हळद पावडर घेतलेले आहे आणि इकडे भरपूर हिरव्या मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर लसूण घेतलेले आहे, कढीपत्ता आणि कांदा पण भरपूर घेतलेले आहे आणि इकडे मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. तर आता इकडे वहिनी आहे ना आता मिरची बारीक करून घेणार आहे आणि मिरची आणि लसूण आणि मी इकडे कांदा चिरून घेते. वहिनी तुम्ही चूल पेटून घेताय? हा पेटून. हा मीठ घालून इथं लसूण आहे बघा. म्हणजे सगळेजण एक एक केल्यामुळे ना लवकरच होईल. हा कढई कढई हा ठेवूया कढई. आता आपण कांदा सुद्धा चिरून घेतलेला आहे आणि इकडं कोथिंबीर सुद्धा चिरून घेते सगळं आणि तिकडं मिरची पण आता बारीक झालेलेच आहे. झाले ना. तर इकडं चूल पेटून आता तवा सुद्धा गरम झालेलेच आहे. तर आता आपण तव्यामध्ये तेल घालूयात. आपण तेल गरम करून घेऊयात. आता तेल सुद्धा गरम झालेलेच आहे. तर आपण तेलामध्ये जिरं मोहरी घालूयात. आता जिरं मोहरी सुद्धा चांगलं असं तडतडलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये ना कढीपत्ता घालूया. आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात आणि चांगलं असं आपण हे परतून घेऊया. हे बघा आता थोडंफार कांदा परतलेले आहे. तर आता आपण इकडं हिरव्या मिरची आणि लसूण बारीक करून घेतलं होतं ते घालायचं आणि ते सुद्धा आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आणि ह्याबरोबर आपण थोडंसं कोथिंबीर पण घालूया. आता कांदा वगैरे चांगलं असं सगळं परतलेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये देशी हळद पावडर घालूया. आपण चांगलं परतून घेऊया. तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालूयात. अजून थोडस घालूया. बस काय एवढं पाणी. ह्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ घालूया. बारीक चिरलेलं कोथिंबीर घालूया. चांगलं असं आपण हे उकळी काढून घेऊया. उकळी आल्यावरच आपल्याला ह्यामध्ये पीठ घालायचं. तर वहिनी आता रानात वगैरे काय काय चाललंय? रानात आहे ऊस आहे, ऊस लावलाय, डाळिंब आहे.
होय का? हा हा हा. आणि आता काय हे होतं गहू होतं गहू ते गहू काढले आता. तर उन्हाळ्यात आणि पाण्याचं वगैरे कसं करताय? नाही आहे पाणी पाणी आहे ना म्हणजे केनॉलचं पाणी सोडलेलं हा होतं ना. मग ते केनॉलचं पाणी आहे आणि बोरचं जरा मग 2 मोटरचं चालू आहे. मग उन्हाळा पार होते. हा होते. आणि गावात सत्ता पण पण चालू आहे. पारायण चालू आहे. पारायण चालू आहे का? होय. मुलं पण गेलेत हा. पारायणला. होय चांगलं आहे की मग. करतात. होय होय आमच्या घरचे सगळे माळकरीच आहेत. माळकरीच आहेत ना. त्यामुळं सगळी देवळाच्या ठिकाणी असते. होय होय बरोबर आहे. मग आज वारी पण आहे. हा वारीला होय येताना बघितलं की तिथं मंदिरात. सुनबाई तुमचं कसं कसं काय एवढं मोठं घेऊन कसं काय नाही हाय आमचे सासूबाई पण आहेत, आमचे जाऊबाई आहेत. होय त्यामुळं हो सांभाळते मागचं सगळं. आणि रोज असं करून तुम्ही रानात दाखवताय होय छान आहे. होय हाय बघा सगळं छान आहे. काय सगळ्यांचं तुमच्या आशीर्वादामुळं करायचं. असं ना कोण आता करायला बघत नाही. होय होय करायला बघत. करताय म्हणल्यावर छान होय वाटलं आम्हाला. होय लई छान वाटलं. आत्याबाई तुम्ही पण मग शेतातलं सगळं काम करताय? सगळं करताय. होय अजून बांगला ना सगळं वय पण भरपूर आहे तुमचं. भरपूर आहे खरं अजून लई राबते मी. सुनाला घ्यायचंच नाही. नाही हो गट आहे तुम्ही. आमच्यापेक्षा घट्ट आहेत त्यांनी. होय त्यांच्यापेक्षा त्यांना आम्हाला होते तेवढं आम्हाला होत नाही. नाही नाही आताच्या सुनापेक्षा गट आहे घरातलं म्हणा रानातलं म्हणा सगळं. आणि घरात सगळं पदार्थ चटणी काढायचं आणि हा ते सगळं तुम्हीच बघताय. सगळं आवडतं. चांगलं आहे. हे बघा आता चांगलं असं उकळत आहे. ताई तुम्ही पीठ घाला मग मी मिक्स करतो सगळं. म्हणजे गाठोडा वगैरे होणार नाही. असं केलं ना मग पिठलं पण चांगलं लागतंय ना. नाहीतर हा होय होय लय छान लागते. नाहीतर आत्याजी काय करतात ते पाण्यात अगोदर भिजू ठेवतात. चव लागत नाही मग पाणी शिजलं का नाही मग छान छान. मग एक एक गाठ वगैरे असतात त्यामुळे ना आपल्याला चमच्याचं साईन सागराचं आपल्याला गाठे मोडून घ्यायचं, फोडून घ्यायचं. म्हणजे एकसारखाच आहे ना पिठलं शिजला जातो आणि चवीला पण खूप छान लागते. किंवा कसं शिजतंय टटारट. आत्या हे कवटाचं झाड लय जुनं दिसतं. होय जुनं आहे. ही पहिल्यापासून आहे ते कर आता कोणाकोणाच्या आता नाहीच. हा मग ही आयुर्वेदिक औषधला बी चालतंय आणि बारक मुला शिंदा सुटत ही पिकून आपणच पडतंय. मग ती फोडायचं, मग फोडून ती एक भोगलत काढायचं आणि ती साखर आणि जरा मीठ कालवून ठेवायचं. गुळ घातलं तर बी चालतंय, साखर घातलं तर बी चालतंय. मग आम्ही त्याचं वड सुद्धा बनवतो घरात. वड्या वड्या बांधतोय त्याचं. साखरेत बी बनतोय नाहीतर ही गुळात बी आम्ही बनवून आमच्या मुलाशीला देतो आम्ही. होय लय म्हणजे ही कवटा झाड आता इशीशी लय नाही मिळतंय. होय हा आणि खायला लय चांगला आहे. हा औषध म्हणूनच हे वापरायचं हे. होय मुलांना आमचं ही फळ होऊस तर खाते ते आमचं मुलं. होय फळ होऊस तर खाते ते. हा लय म्हणजे लय ह्याच हे आहे महत्वाचं आहे ते. हा आपण पाक वगैरे पाकात घालून मग हे करायचं. बर्फी करतोय बर्फी करतोय. होय चांगलं आहे. कवटाचं लय हे आहे. आता सगळं आत्याकडून आहे ना हे सगळं ऐकून आहे ना असं उत्सुक लागले की आम्ही पण कधी रेसिपी बनवायचं आणि कधी खायचं. आत्याबाई आम्हाला रेसिपी पाहिजे. होय करू की करून देऊ की तुम्हाला. चालतंय की हा करू की. हा बघा आता आपण झाकण काढूया. बघू शकताय मस्त शिजत आहे. आपण सगळं मिक्स करून घेऊया. हे बघा पूर्ण असं पीठ सगळं मऊ झालंय बघा. वास येते ना. गरमागरम मस्त असं आता आपलं पिठलं तयार झालेलं आहे आणि सगळ्यांचा हात लागल्यामुळं ना अजून चव येणार आहे पिठलं खाताना. आता आपण हे खाली काढून घेऊया. तिकडे बाजूला ठेवताय का मग ते तर आता खाली ठेवलेले आहे. तर आता आपल्याला भाकरी करायचं आहे.
त्यासाठी आपण तवा ठेवूया चुलीवरती. तर इकडे बघा मस्त गरमागरम पिठलं तयार झालेले आहे. मग इकडं आत्याबाई म्हटलं आता आज मीच भाकरी करतो. तर इकडे काटवड मध्ये पीठ घेऊन आता मळायला पण सुरुवात केलेली आहे. एवढं सगळं घरातलं काम करून सुद्धा सगळं रानातलं पण सगळं काम करतात अजून. आत्याबाई कधी कंटाळा येत नाही का तुम्हाला नाही नाही सगळं काम करायचं? सगळं रानातलं बी होय. आणि घरातलं बी हा, हा. सगळं करते मी अजून. सगळ्यांना आपल्या हातातच चव हा. व्हायला एक्सपर्ट आहे. आणि कोण पै पाहुणा आलं तर हा. माझं हातलंच मागते. होय. होय. चटणी तुमची भाऊ येऊ दे, हा. तुमची भाऊ येऊ दे. हा, हा. माझ्या हातचं मुगाचं असते ना हा, हा. बाजरीची भाकरी हा. आम्हाला देणाऱ्या बायका चट्टा करून आम्हाला पाहिजे. होय. म्हणूनच बसते त्या. हम्म. लई चव आहे माझं हाताचं. मग आज आम्हाला पण मिळते बघ. काटवाचं भाकरी चांगलं होते ती असं चार 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 मळायला पाहिजे. आपला ताकद त्याच्यावर पडून मऊ व्हायला पाहिजे पीठ, मग भाकरी छान होते. म्हणजे डायरेक्ट भाकरी मऊ होते. बडवून बी करतो आणि हातावरली बी करतो. होय म्हणजे दोन्ही पद्धतीने करून दोन्ही टाकणार. पद्धतीने करतो. हो. म्हणजे आज तुम्ही लय पातळ भाकरी करणार आहे. इकडे गोळा तुम्हाला आताच हे झालं का? नाही गोळा बघूनच कळालं. ताटातच बसायला पाहिजे भाकरी. ही आहे ना भाकरी लावायची. लावायचं नाही हातांना हातालाच लावतो. मग तुमची पद्धत आहे. आम्हाला लागते ना. आता आपण इकडे पाणी लावून घेऊया हा. भाकरीला. एवढं पातळ भाकरी थापलंच बघा. हातावरला भाकरी करायचंय आणि हातावरला भाकरी चव लई लागतंय. ते बडवून केल्यापेक्षा हिला चव लई. पहिलं माणसं करत होता, आता कोण करत नाही. अजून मी करते. होय. आता कोणाला थापूनच करायला येत नाही. हातावर कसला करतात. चपातीच लाटायला बसतो. होय. आता पहिली भाकरी बघा किती पातळ झाले. होय. हातावरला भाकरी खरा हा. आणि किती पातळ झाले. होय होय आणि ही इस्तूला लावलं का नाही हा. फुगून असं ठोंब. टमत ना. हा. हातावरला छोटे छोटे करू काय नाही. हातावरला काय बडवून काढ. हाऱ्यावरती चांगलं भाजून घ्यायचं ना आता भाकरी. हाऱ्यावरती हा कडक होते आणि चांगलं लागतंय ना चांगलं. कुरुम कुरुम लागते. तर हे आहेत माझे मित्र राजू कुंभार, देवनाळचे आहेत. नमस्कार. काय सांगाल देवनाळ गावाबद्दल? आमचं गाव हे देवनाळ संतांचं गाव आहे. आमच्या गावामध्ये जवळजवळ 60-70% माळकरी आहेत. अच्छा. त्यामुळं गावाचं वातावरण चांगलं आहे. तर मी जवळजवळ 10 वर्ष उपसरपंच व 5 वर्ष सदस्य होतो ह्या ठिकाणी. बर. आमच्या गावानं पाणी फाउंडेशनमध्ये सुद्धा भाग घेतला होता. वा. बर. त्यामुळं आमच्या गावात आता सध्या पाण्याची टंचाई तर नाहीच जास्त करून. कारण आम्ही ओढा खोलीकरण, बंधारे नवीन हे बघा आता हे एका संस्थेनं आपल्याला बंधारा दिलेला आहे. बंधारा बांधून दिलाय. हा नवीन सुफलाम असं गाव बनवण्याचं आमचं एक स्वप्न होतं. बरोबर. ते साकार झालेलं आहे थोडक्यात. वा. अजून सुद्धा काही प्रयत्न असतील ते आम्ही नक्की पुढे करतच राहणार आहोत. देवनाळ गाव खरंच एक खूप छान असं गाव आहे. पुन्हा पुन्हा या गावाला भेट द्यावं असं वाटतंय. आणि आता मित्रासोबत आजचा दिवस आम्ही घालवणारच आहे. पूर्ण फॅमिली खूप छान आहे. तर आता पिठलं भाकरी तर तयार झालेली आहे. आता आपण जेवायला घेणार आहोत. त्यासाठी आपण ताट तयार करून घेऊया. इकडे बघा मस्त आत्याबाईने ना गरमागरम भाकरी तयार करून घेतलेली आहे. आणि मस्त टम्म फुगलेले भाकरी आहे आऱ्यावरती लावलेले. तर इकडे ताटामध्ये घेऊयात. आणि इकडे बघा पिठलं पण गरमागरम आहे.
हे धरा जरा. आणि इकडे आपण ताटामध्येच घेऊया पिठलं. आणि इकडे बघा हे आवळ्याचं लोणचं आहे. आणि इकडं ताक आहे. तर आता आपण ताक आहे ना इकडे वाटीत घेऊया. प्यायला येतोय मस्त. आता उन्हाळा पण चालू आहे त्यामुळं थंडगार ताक प्यायचं. तर आता आपण ह्यासोबत कांदा पण घेतलेला आहे. आता आपल्याला जेवताना फोडून खायचा आहे. कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. घ्या सुरू करा. तर मंडळी या जेवायला मस्तपैकी नाही भरगतचं असं ताट भरलेलं आहे. हे मळ्यात आलं की असं असते बघा जेवायला. आमच्या मित्रांनो जाऊन कैरी आणले बरं का. कोणाच्या ध्यानी म्हणे नव्हतं खरं कैरीच बेत भारी केला तुम्ही. कैरी ऐकल्यामुळे शांत. आज दादा बहिणीमुळे आम्हाला पण रानात बसून जेवलं. महत्वाचं एक बाब मंडळ जॉईंट फॅमिली आहे बरं का. एकत्र कुटुंब असण्याचा काय फायदा आहे की नाही त्या आजी आता तुम्हाला सांगतील काय समाधान असते. आजी काय वाटतंय नाही छान वाटते. एकत्र कुटुंब एकत्र म्हणजे हा कैलासच उतरलंय आपल्या घरात असं वाटतंय की नाही. असं वाटतं. दुसरं काय नको. बरोबर. मंडळी दोघ जण भाऊ भाऊ आहेत. एक जण जवान आहेत आर्मीत आहेत. दुसरे गावाकडे आहेत किसान आहेत. जे जय जवान जय किसान दोन्ही पद या घरात आपल्याला बघायला मिळतात. आणि खूप छान असं त्यांचा जी फॅमिली आहे ते खूप छान बॉन्डिंग आहे. मंडळी बेत तर झकास झालेला आहे. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आज एक छान फॅमिली ब्लॉग आणि मस्त पिठलं भाकरीचा बेत कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा गावाकडची टेस्ट युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. धन्यवाद.